या अरे केशव, हा बडेजाव इतरांसमोर आपल्या माणसात कशाला? जा बरं छत्री घेऊन. ऊन नाही पाऊस नाही, आला आपला छत्री घेऊन. नमस्कार, मी पुष्पा अण्णासाहेब मक्तेदार. अहो काय ताई साहेब, तुम्हाला कोण ओळखत नाही? यायचं का? हे काय विचारणं झालं? या ना या या. बसा. आज अचानक आमच्या गरीबाच्या घरी तुमच्या लेकीमुळे. अहो तिने एवढं मोठं काम केलंय की मला यावंच लागलं. आमच्या लेकीमुळं काय झालंय ताई साहेब? सांगते सांगते. आधी तुमच्या लेकीला डोळे भरून बघू तर दे. ये अगं ये. ये देही. काय धनाजीराव, घराला काय लाइटिंग बिटिंग कराल का नाही? पोरीने गावचं नाव एवढं मोठं केलंय. काय खेळ खेळली माई साहेबांसोबत? अहो म्हणजे माई साहेबांनी भरवलेल्या स्पर्धेत काय खेळ खेळले तुमची लेक? तिचा खेळ बघून ना माझ्या डोळ्याचं पारणच फिटलं. कमाल, आवडलीस मला तू. रमावतीच्या पोरींसाठी ना तुमची लेक म्हणजे एक आदर्श आहे बघा. आणि मला जेव्हा कळलं ना की हे रत्न आपल्याच गावचं आहे, माझ्याच्याने राहवलंच नाही, लगेच निघून आले. आता आपल्या लेकीचं कौतुक आपण नाही करणार तर कोण करणार? एकदम बरोबर आहे तुझं. हे अगं पाय पड पाय पड. यशस्वी हो. हे तुम्ही एकदम बरोबर बोलता बरं का ताई साहेब. म्हणजे हिला पहिल्यापासूनच कबड्डीची लय आवड. सुमनला म्हणलं मी, म्हणलं हे बघ आपल्या पोरीची कबड्डीची आवड आपणच जपली पाहिजे. तू तिला अजिबात डिस्टर्ब करू नको, खेळून दे काय खेळायचं ते. मी फुल सपोर्ट केला बरं का तिला, नाही का? हा पण म्हणजे तिचा खेळ बघायला जायला कधी जमलं नाही मला, पण आपलं मी लय ऐकून आहे तिच्याबद्दल. कसं जाणार, बिजी फुल बिजी असतं आपलं शेड्यूल. त्यामुळं मला ना तिची मॅच बघायला जायला जमत नाही. एका अर्थाने बरं आहे बरं का मला जमत नाही तिची मॅच बघायला ती. हा म्हणजे नाही तर उगीच माझी नजर लागायची पोरीला काय. हा ते नजरवरनं आठवलं, तेज प्रताप दादा पण येऊन गेले मध्ये इकडं. काहीतरी म्हणतो जमिनीचा व्यवहार करायचं, काय म्हणले मला कळलं नाही. लय गडबडीत होतो मी तेव्हा, इथं लय माणसांची गर्दी होती, काहीच कळलं नाही. पण येईन म्हणलेत परत. आता जरा हे मॅचेस संपल्या एकदा सगळ्या स्पर्धा, म्हणजे मग येतील असं म्हणलेत. बघू
ते येतात का नाही काय माहित. येतील ना येतील. आता येतच राहतील. म्हणजे अहो ताई मला काय आनंद झालाय म्हणून सांगू तुम्हाला. तुम्ही स्वतः प्रत्यक्ष आमच्या घरी आले आणि तिच्या कामाचं एवढं कौतुक केलं, दखल घेतली. अहो नुसतं दखल घेऊन काय होणार आहे? इनाम दिलत का नाही? एकदम म्हणजे माझ्या मनातलंच बोललात तुम्ही. हा पण मी तिला प्रॉमिस केलंय की चांगली खेळून ये, मग मी तुला बक्षीस देतो का नाही बघ. त्यामुळं मी आता तिला बक्षीस देणार आहे प्रॉमिस केल्याप्रमाणे. भारी खेळली तू. हे घे तुला 200 रुपये. ऐश कर. ठेवा तुमच्याकडं. एवढ्या मोठ्या गोष्टीसाठी इनाम म्हणून 200 रुपये टेकवताय होय? केशव, इनाम कसं? तोला मोलाचं हवं, नजरेत भरणार. खरं तर हिच्या शौर्यासाठी हिला काय भेटवस्तू द्यावी नाही कळतच नव्हतं. पण माई साहेबांसमोर हिने जो काही शड्डू ठोकलाय ना, त्या धाडसासाठी हेच योग्य. दूध आणले. ठेव. अरे नाही, ही नसती उठाठेव कशासाठी? कुणासाठी? कोणासाठी काय? कोणासाठी? तुझ्या वहिनीसाठी. म्हणजे आपण त्यांना भेटायला चाललोय. हा मग. अहो तुम्हाला चांगल्या वाटेचं नाव विचारलं तर म्हण मसन वाट. मी म्हणतो ह्या वाटेला जायचंच कशाला? कवा कवा मुसाफिरासारखं वागायला लागतंय. ते म्हणतात ना कधी नुसतं चलते जाना आणि घर ना ठिकाणा. अरे तू ज्यांच्यासाठी करायला लागलास त्यांना त्याचं काय नाहीये. मी म्हणतो हे आता हे सगळं हसी मजाक आता बास झालं. हे त्यांनी जी काल जी वागले ते मला पटलेलंच नाही. त्यांच्या काल थंडर कल की बात पुराणी. झालं ते झालं. आणि आपलं बापू काय सांगून गेलेत? कोण बापू? बापू महात्मा गांधीजी काय सांगून गेलेत? एका गालावर थोबाडीत बसली की दुसरं गाल पुढं करायचं. आणि आता मी तेच करायला चाललोय. हे काय मला पटलेलं नाही. काय पटलेलं नाही? चल ये चल आपण. माई बोलायचं होतं तुमच्याशी थोडं. त्याच्यात मी बाहेर थांबतो. तुम्ही काल पोरीच्या हॉस्टेलला गेलात? काल पोरीच्या हॉस्टेलवर गेला होतात? कट्यार. पाठीत खुपसायला बरी पडते. तुझ्या नाही ग, शत्रूच्या. तू तशी नाहीस म्हणा.
तू तर काळजात पार आर पार शिरून मन जिंकणारी वाघिणीस वाघीण. पण तुझ्या पाठीत कोणी वार केला सावधगिरी म्हणून हवी ना कट्यार. अच्छा ते होय ते हा ते काय झालं आम्ही अभिनंदन करायला गेलो होतो. अभिनंदन केलं आणि आलो एवढं. हा म्हणजे हॉस्टेलला गेलो, सगळ्यांना भेटलो, अभिनंदन केलं आणि पोरीच्या हातचा मार खाऊन आलो. पोरीच्या हातचा मार खाऊन आलो. अहो माईक काय काय बोलताय तुम्ही हे? हा कुणी सांगितली तुम्हाला ही न्यूज? हा सबशेल खोटी आहे, असं काही घडलेलंच नाहीये. आणि कोणाची हिंमत होईल मला मारायची? हा काय काही पण. तेज प्रतापची सावली थंडर. काय झालं होतं काल? शक्ती मी हो माईक खरंच असं काही घडलेलंच नाहीये. तुम्हाला कोणीतरी चुकीची प्रताप इथले केअरटेकरने बघितलंय सगळं. सुंदर कोण आहे तू? केअरटेकर जरा बघ. साहेब ते केअरटेकर काही शाना नाही आहे. रोज रात्री 30-60चं रात्री म्हणजे सॉरी माही म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. म्हणजे आमचा पूर्ण ट्रस्ट फक्त तुमच्यावरच आहे, दुसऱ्या कोणावर पण नाही. माही घ्या आमची शपथ आणि सांगा माही काय झालं होतं तिथं. लय महागाची दिसतीये. सोन्याची आहे का काय ही कट्यार? वैदे आता ना तुझी परीक्षा सुरू झाली. कसं आहे ना, राजकारण काय किंवा खेळात काय, हिम्मत असणाऱ्यांवर सन्मानाचा मुकुट असतो आणि भीती वाटणाऱ्यांवर कट्यार उगारली जाते. आणि ही कट्यार तुझ्या शौर्याची पोच पावते. आणि इशारा सुद्धा. मी सांगते ते ऐक. इथून पुढं तुझा विजय सोपा नाही बरं. अभिनंदन. थँक्यू आणि सॉरी. मॅडम सॉरी, म्हणजे तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही इकडे आलात, माझं अभिनंदन केलं, मला खरंच आनंद आहे.
पण हे गिफ्ट मी नाही एक्सेप्ट करू शकत. शिवाय क्रेडिट माझा एकटीचं नाही आहे ना मॅम, पूर्ण टीमचं आहे आणि त्याचं प्राइज आम्हाला त्याच दिवशी मिळालंय. खरंच सॉरी, पण मी हे गिफ्ट नाही घेऊ शकत. वैदेही, स्वाभिमान स्वाभिमान फार ठासून भरलाय तुमच्या पोरी. मला वाटलं होतं त्यापेक्षा वर चढ निघालीस ग तू. केशव, हे माझं कार्ड. तुझ्या टीमसाठी नाहीये बरं, तुझ्यासाठी आहे. चला येते मी. ताईसाहेब, अहो बसा ना, मी चहा टाकते पटकन. आता लवकरच कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला भेटूया की. अहो, मला ब्रेकफास्टला कांदे पोहे आवडतात ना. येते. पहिले शपथ सुटली म्हणा. ऐकतोय आम्ही. हॉस्टेलला कोणत्या मुलीनं तुमच्यावर हात उचलला होता? नाव सांगा. मुळा सकट हात उपटून काढू त्याचा. आम्हाला खात्री आहे, आमची खोटी शपथ तुम्ही घ्यायचे नाही. ते काय म्हणता तुम्ही? तेज प्रताप कोर्टाची पायरी कधी चढत नाही आणि माईचा शब्द कधी मोडत नाही. बरोबर. आता त्या मुलीचं नाव आम्हाला सांगा. आता त्या मुलीला श्रीफळ द्यायचा की नाही द्यायचा ते आम्ही आमचं बघू. तुम्ही फक्त नाव सांगा. माई, मी तुमची शपथ घेऊन सांगतो की काल हॉस्टेलला आमच्यासोबत असं काहीच गैरप्रकार घडला नाही. म्हणजे असं काही झालेलं नाही जेणेकरून तुम्ही माझ्यावर एवढं चिडाल. हा, चांगले. म्हणजे तुमच्यावर कोणी हात उचललाच नाही. माई साहेब, जालिंदर, त्या केअरटेकरला उकळत्या पाण्यातनं बुचकळून काढायचं. झोपेत सुद्धा त्याचं डोळं उघडं राहिलं पाहिजे. कारण कोणी काय बोलू, आमचा लेकरू आमची खोटी शपथ घ्यायचं नाही.
काळजी घ्या. खोटी शपथ घेतली मी, माईंची खोटी शपथ घेतली. तू नाही खोटी शपथ घेतली. तू एकदम बरोबर बोललास. खोटी नाही बोलत तू. पॉलिटिकल बोलला. ते आपल्याला माहिती आहे ना थंडर. बाईशी खोटं बोललो ना, फसवलं बाईंना, ट्रस्ट मोडला मी बाईंच. तू नाही खोटी शपथ घेतली मी थंडर. नको त्या पोरीसाठी. तुझा जा म्हणलं ना. रेशू, बरं झालं आपण इकडे आलो. इतके दिवस मॅचमुळे येतच येत नव्हतं. मला माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशनही मिळालंय. ह्या नदीने दिलं. कसलं सोल्युशन? आपल्याला जर नदी पार करायची असेल तर नदी किनारे थांबून फक्त बघून काहीच होणार नाहीये. आपलं नदीत उतरणं गरजेचं आहे, तर त्यांना फेस करणं गरजेचं आहे. रेशू, मी ठरवलंय, मी माझ्या प्रॉब्लेम्सना फेस करणार. थँक्यू. तुझ्यामुळे मला इथे येता आलं. अगं बाई, इथे आपण नवस पूर्ण करायला आलोय. तू जिंकावीस म्हणून महादेवाच्या मंदिरात नवस केला होता. चल आधी तिकडे नमस्कार करून येऊ. देवा, चूक झाली माझ्याकडं. चूक कसली? पाप घडले, पाप. ज्या बाईंचा माझ्यावर डोंगरा एवढा विश्वास आहे, त्यांच्याशी खोटं बोललो मी. लई मोठी चूक झाली. ते म्हणतात ना, जिथं सगळं गुन्हा माफ, ते आईचं न्यायालय, तिथंच खोटं बोललो मी. पाप घडलंय माझ्याकडनं, पाप. नुसतं पाप नाही, विश्वासघात झालाय माईंचा. ट्रस्ट मोडलाय मी, माईंचा ट्रस्ट मोडला.